मी अमिता, तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी। राजधानी दिल्लीत तुर्कमान गेट जवळ फैज-ए-इलाही मस्जिदीच्या परिसरात मध्यरात्री बुलडोझर कारवाई करण्यात आली। 6 जानेवारीच्या रात्री उशिरा या परिसरातील बेकायद बांधकाम बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आली आहे। या संपूर्ण भाग रामलीला मैदानाच्या जवळ आहे। दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाने हे बेकायद बांधकाम हटवण्यात आलं आहे। या बुलडोझर कारवाई दरम्यान MCD कर्मचारी आणि दिल्ली पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। यात 5 पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले आहे आणि म्हणूनच पोलिसांनी रात्री अश्रुधुराचा नळकाळा फोडून जमावांवर नियंत्रण मिळवलं। या सगळ्या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। फैज-ए-इलाही मस्जिदीचा परिसर जुन्या दिल्लीमध्ये येतो। मध्यरात्री 30 बुलडोझर लावून हे अतिक्रमण हटवण्यात आलं। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। संपूर्ण परिसराची नोट झोन मध्ये विभागानी करण्यात आली आहे। प्रत्येक झोनची जबाबदारी ADCP दर्जाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, असं सेंट्रल रेजिडेंट जॉइंट कमिशनर ऑफ पोलीस मधुर वर्मा यांनी सांगितलं। रात्रीच्या दगडफेकीनंतर ही फैज-ए-इलाही मस्जिद परिसरात अतिक्रमण हटवण्याचं काम अजूनही सुरू आहे। पोलिसांनी परिसराला बॅरिगेडिंग केलं असून कुणालाही आतमध्ये जाण्याची परवानगी नाही। मशिदीच्या भिंतीला स्पर्शही केला नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं। फक्त अतिक्रमण केलेल्या भागावर बुलडोझर फिरवण्यात आलं। अजूनही 10 ते 20% कन्स्ट्रक्शन शिल्लक आहे। 200 ट्रक ढिगारा हटवण्यासाठी 4 दिवस लागतील। उरलेलं कन्स्ट्रक्शन हटवण्यासाठी पुन्हा बुलडोझर फिरवण्यात येईल। तुर्कमान गेट जवळ फैज-ए-इलाही मस्जिदीच्या परिसरातील अतिक्रमण हायकोर्टाच्या आदेशाने हटवण्यात आलं। 6 जानेवारीला दिल्ली हायकोर्टाने मस्जिद आणि कब्रस्थानाला लागून असलेल्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी नोटीस दिली होती। याचिकाकर्त्या समितीचं म्हणणं आहे की ही वक्फची संपत्ती आहे। अतिरिक्त जमिनीवरील मालकी किंवा वैध दावा असल्याची कागदपत्र सादर केली नाही असं MCDचं या प्रकरणावर म्हणणं आहे। MCDच्या ह्याच आदेशाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं। त्यानंतर मंगळवारी नोटीस जारी करण्यात आलं। अतिक्रमण हटवण्यावर आम्हाला काही आक्षेप नाही असं कोर्टात मुस्लिम पक्षाच्या समितीकडून स्पष्ट करण्यात आलं। त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। पुढच्या बातमीसाठी पाहत रहा E6 टीव्ही मराठी।